नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल मस्त अशी आंबट गोड कैरीची भाजी। ही भाजी तुम्ही एक वेळा बनवून आठवडाभर आरामात फ्रीजच्या बाहेर ठेवली तरी पण चांगली राहते। फ्रीजमध्ये ठेवली तर 15 दिवससुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकतात। आणि ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला खूप चवदार लागते। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या। त्यानंतर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। लसूण घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेलं आहे। कैऱ्या आता आपण कापून घेऊ। कैऱ्यांचे आता असे उभे काप करून घ्यायचे। तुम्ही बारीकसुद्धा कापून घेऊ शकतात, लांबसर कापल्या तरी पण चालतात। आता मी अशा पद्धतीने कैरी कापून घेते। ही कैरी थोडी चवीला जास्त आंबट नसते, त्यामुळे गूळ थोडा मी कमीच घेतलेला आहे। जर कैरी आंबटवाली असली तर गूळ थोडा जास्तीचा घ्यायचा। बघा अशा पद्धतीने आता आपण आपल्या सर्व कैऱ्या कापून घेऊ। कैऱ्या आता बघा कापून झालेले आहेत मस्त। त्यानंतर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ। गॅस पेटवायचा, कढई ठेवायची। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। एकदम खूप जास्त तेल टाकायचं नाही, थोडंच टाकायचं। त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरे टाकायचे। त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा। लसूण छान परतून घ्यायचा तेलामध्ये। लसूण चांगला परतला का त्यामध्ये आता आपण कैरी टाकून घेऊ। कैरी टाकल्यानंतर कैरीला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तेलामध्ये चांगलं होऊ देऊ। आता 1 ते 2 मिनिट कैरीला चांगलं असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं, म्हणजे चांगले तेलामध्ये करपली जाते कैरी। त्यानंतर आता आपण त्यामध्ये मीठ टाकायचं। 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चांगलं। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायचं। आणि मिक्स करायचं। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि भाजीला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायची। आता कैरी चांगली शिजून झालेली, 5 मिनिट झाले, झाकण काढून घ्यायचं। बघा कैरी किती मस्त शिजून तयार आहे। गूळ टाकायच्या आधी कैरीला व्यवस्थित शिजून घ्यायची, म्हणजे मग भाजी खायला खूप चवदार लागते। नाहीतर मग कैरी शिजलेली नसली तर मग गूळ टाकून दिला आपण तर व्यवस्थित चव लागत नाही। त्यानंतर बघा कैरी आपली चांगली शिजून झालेली आहे। त्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गुळाऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता, पण गुळाने छान चव येते, त्यामुळे गूळच वापरायचा। गूळ टाकल्यानंतर बघा असं चांगलं पाणी सुटतं। तर आता आपण त्या पाण्याला थोडं आटवून घेऊ। 1 ते 2 मिनिटात पाणी आटून जातं। व्यवस्थित मिक्स करत राहायचं। बघा आता पाणी आटून झालेलं आहे। आता आपली मस्त अशी आंबट गोड कैरीची भाजी बनून तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा। बघा किती मस्त अशी आपली आंबट गोड कैरीची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही अशी नुसती पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतात, नाहीतर मग जेवणाच्या वेळेस ही भाजी मस्त अशी ताटामध्ये घ्यायची। कोणत्याही भाजीसोबत ही भाजी तुम्ही आरामात खाऊ शकतात।
म्हणजे एका पोळीऐवजी 2 पोळ्या खाल्ल्या जातील. थँक्यू.